दीपा तशी वाईट मुलगी नव्हती, पण आपणाच्या जागी तिला घरी आणणं चुकीचं होतं. भले भाऊजींनी हे अमोलसाठी केलं असेल, पण तरी त्यांना कुणीतरी समज देणं गरजेचं आहे. भाऊजींनी आपल्यापासून हे सगळं लपवून आपल्याला अंधारात ठेवून चुकीचं केलं. हे बघा, जे काय असेल ते असेल. आता अर्जुनानं आपल्याबरोबर दीपा पण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जुनला जर काही बोलायचं असेल ना आपल्याला, तर ते आपण नंतर बोलूया, दीपा समोर नको. बापू मग येणार का आज? अमोल बाळा, बाबा आला की सगळं समजेल. थोडा धीर धर, थोडं थांब की. दिदे, अमोल, हप्पे, लय दिवस वाट बघतात का तुझी? अमोल, दाजी, दीदी, हो दिप्या, आपली आप्पी परत आली. दीपाला आणि तिच्या भावंडांना सुखरूप घरी सोडून त्या जिजीच्या तावडीतून स्वतः सुटून आली आप्पी. ए बाळूबा, बरा आहेस ना तू? मा तू कुठे गेली होती आम्हाला सोडून? मी तुझी किती वाट पाहिली. ते उशीर केला ना बाळा यायला? मा तू आता आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही. नाही जाणार, शपथ. प्रॉमिस करते मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार. कशी कशी आहेस तू? तुला काय झालं नाही रे बाळा? किती वाट बघायला लावली तुम्ही दोघांनी. जीव डोळ्यात आला होता का? अपर्णा, इथं प्रत्येक जण आपापल्या परीने अंदाज लावत होता, पण अर्जुननं त्याच्या विश्वासानं सगळ्यांना बांधून ठेवलं. त्याला माहित होतं तू परत येणार. दिदे, दिप्या, आता रडू नको, मी आलीये ना. दिदे, अमोलची जी अवस्था होती ना, तीच घरात सगळ्यांची होती बघ. हंस, तुम्ही नव्हता तर हे पूर्ण घर विस्कटून गेलं होतं हो. अपर्णा, तुझ्याशिवाय हे घर सांभाळणं सोपं नाही. या घराला, घरातल्या माणसांना तुझी गरज आहे. देव करो आणि परत अशी वेळ आपल्या घरावर कधीच येऊ नये. आप्पीला जिजी घेऊन गेला होता. आप्पी त्याच्या तावडीतून सुटली, मग आर्याला भेटली. या सगळ्यात प्रत्येकाने आपल्याला लय मदत केली आहे. हप्पे, त्रास दिला का त्या लोकांनी तुला? आजोबा माझा पाय सुजलाय. हप्पे, अगं काहीतरी औषध करायचं की त्याला. मी हळद घेऊन येते लगेच. वहिनी, डॉक्टरने औषधं दिल्यात, मलम पण आहे. काय मुकामार आहे ना, बरं व्हायला थोडा वेळ लागेल. मोना, रुपाली, दोघांनी काय खाल्लं नसेल का अजून?
जेवणाचं बघा. आपल्याला औषधं पण घ्यायची असतील ना अजून? हो, आणि आपण ना किती औषध असली ना तरी मी तुला तेल लावून देणार आहे, म्हणजे लवकर बरं वाटेल तुला. बरं मोना, चल आपण आवरूयात. आप्या, अगं जीवापेक्षा काय मोठं असतं ग? एवढं जीवावर उदारून काम करायचं काय कारण आहे सांग की? बापू, कधी कधी परिस्थितीप्रमाणे वागावं लागतं. मी इथून पुढे घेईन माझी काळजी. हा. कदम, तुम्ही काय बोलणार नाही का? काय बोलू अर्जा? अरे आप्पी नव्हती म्हणून तू त्या परक्या पोरीला घरात घेऊन आलास. आमच्याशी एकदाही बोलला नाहीस. अरे आमच्या मनाचा काही विचार करायचाच ना. बाबा, अर्जुनची यात काही चूक नाही हो. अगं चूक नाही कसं, एकदा तरी आम्हाला विश्वासात घ्यायचं ना. हो बाबा, घरची काय परिस्थिती होती ते अर्जुनने सांगितलं मला, आणि त्या दीपाला आपण घरी आणल्यामुळे तिच्या आयुष्यात खूप चांगले बदल झालेत. आणि कदम, आप्पी गेल्यानंतर अमोलची काय कंडिशन होती? माझ्याकडे दुसरा काय ऑप्शन होता का? आणि एक मला सांगा, मी जर दीपाबद्दल तुम्हाला सांगितलं असतं, तुम्ही मला परवानगी दिली असती का? विनायकराव, अहो मुद्दाम नाही केलं अर्जुननं. हे बघा, आपल्याला शोधायला वेळ लागणार होता ना, आणि लोक त्याला वेळ कुठे देत होती? अर्जा, आप्पीची जागा या घरात कोणीच घेऊ शकत नाही. हा, आता परिस्थितीप्रमाणे तुला निर्णय घ्यावे लागले असतील तर ठीक आहे. मग अहो कदम, तुम्ही नाराज नका ना हो. हे बघा, तुम्ही खुश असाल ना तर मला घर खुश वाटतं. असं हसा की जरा. मा, तुला झोपेत बरं वाटत नाही, झोपेत मी तुझी काळजी घेणार. बर, एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची. आप्पे, मी दीपाला घरी घेऊन आलो, घरातल्या कुणालाच काहीच कळलं नाही. पण हे महाराज मला पहिल्या 4 दिवसातच म्हणले होते, बाबा ही माझी अपमान आहे. मग माझं बाळोबा आहेच हुशार. मा, मी चित्रांनी खोली सजवलीये. चल, मला तुला दाखवायचं आहे. अरे वा. अमोल, जा मला लवकर घेऊन जा, आणि परत जेवायचे बरं का, लवकर या. जा, 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 जा. चल मा. चला चला. चिंचुके, सॉरी मॅडम, ही बघा फाईल तयार आहे. चिंचुके, अहो किती काम करता तुम्ही. अहो काम आहे म्हणलं काम केलं पाहिजे ना. उद्या हे सगळे रिपोर्ट साहेबांना सबमिट करायचे. चिंचुके, तुम्ही त्या साहेबांचं एवढं कौतुक करता ना, मला नाही वाटत कधी वहिनींचं तरी एवढं कौतुक केलं असेल. हा, ही जर माझ्या पिल्लूला हा? हा? हो, माझ्या बायकोला जर कळलं ना तर खाई प्यायचे वांदे कराल तुम्ही माझे. चिंचुके, ती फाईल सोडा आधी. अहो मी काहीतरी बोलते ना तुमच्याशी. काय बोलायचंय? हा, ऑफिसचं टायमिंग तर संपलेलं आहे. बोला, काय बोलायचंय ते. नशीब माझं, तेवढं तरी कळलं तुम्हाला. अहो अध्यक्ष, बोला की आता. चिंचुके, आज आहे ना अपर्णा मॅडमनी आणि अर्जुन सरांनी ना माझं खूप कौतुक केलं. मला ना इतकं भारी वाटलं ना आज. वा, पण तुम्हाला एक सांगू का, तुमच्यापेक्षा आहे ना साहेब माझ्या लय कामाचं कौतुक करतात. पण अपर्णा मॅडम तर माझ्या कामाच्या फॅन झाल्यात, फॅन. इथे तुमच्या माझ्या कामाची स्पर्धा लागली. अहो मी तसं कुठं अहो, मग शांतपणे ऐका ना, मी काय बोलते ते तरी ऐका आधी. अहो बोला अध्यक्ष, बोला. चिंचुके, म्हणजे ना आता मला ना कळून चुकलंय. अपर्णा मॅडम आणि अर्जुन सर ना हे दोघंही एकमेकांसाठी बनलेले, आणि म्हणूनच मी पण असा विचार केलाय की आयुष्यात पुढे जायचं. एकच नंबर झालं बघा. अहो हीच तर मी तुम्हाला कधीपासून सांगतोय. काय झालं सांगा बरं. म्हणजे ना चिंचुके, मागील महिन्यात मी एका ऑनलाईन लग्नाच्या वेबसाईटवरती ना एका मुलाला भेटले होते, म्हणजे ऑनलाईन. हा, आणि ना
आम्ही दोघं एकमेकांशी फोनवर बोलतो. बोलतो पण बर. तो मला आहे ना भेटायला वेळ मागतोय. अहो मग लगेच फोन करा आणि म्हणा मी चौकीत आहे, या लवकर. चिंचुके, काही काय बोलता तुम्ही? मी याआधी कधी त्याला भेटली नाहीये. आणि तुम्ही एकदम ऍडव्हान्स काय बोलता? पोलीस स्टेशनला कोणी डेटला बोलवतो का? अहो खरं आहे मॅडम. बर, त्याची माहिती दाखवा, काय करतो तो? हे बघा, आहेत. स्मार्ट आहे ना? बरं आहे की मुलगा. आ? अहो छान आहे मुलगा. वय वर्ष 28. बर, सॉफ्टवेअर इंजिनियर. भन्नाट आहे. आडले कशात? तसं नाही चिंचुके, म्हणजे याआधी मी असं कधी कोणाला भेटली नाही ना, त्यामुळे थोडस मग भीती वाटतेय. अहो घ्यायचं भेटायला बोलून, चांगली तारीख काढायची आणि लग्नाचा दंडनी द्यायचा बार उडवून बघा. अरे मॅडम, अहो लई दिसन तुम्हाला असं हसताना बघतोय, बरं वाटतंय बघा. थँक्यू चिंचुके. पण मी आता विचार केलाय, मी माझ्या आयुष्यात पुढे जाणार चिंचुके. हो अरे मॅडम, पण ह्या अपर्णा मॅडमच्या प्रकरणात आहे ना, मी तुमच्या कामावर तुमच्यावर खूप शंका घेतली, त्याबद्दल सॉरी. मनापासून मला माफ करा. नाही चिंचुके, अहो असं का बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्ही आणि अर्जुन एकमेकांवर तो विश्वास टाकता ना, तो बघून मला असं वाटतं की मला पण एखादा असा व्यक्ती मिळावा ज्याच्यावर मी तेवढा विश्वास टाकू शकेन. खरं सांगू का चिंचुके, कधी कधी ना मला तुमच्या मैत्रीचा हेवा वाटतो. तुम्हाला पण आहे ना असाच मित्र मिळावा अशी देवा पुढे प्रार्थना करीन मी. चिंचुके, या सगळ्यात ना तुम्ही मला, अर्जुनला, अर्जुनच्या पूर्ण फॅमिलीला जो सपोर्ट केलाय ना, खरंच कौतुकास्पद आहे. असेच सगळ्यांच्या पाठीशी राहा. थँक्यू चिंचुके. अहो 100% राहणार. अहो पण तुम्ही पण थँक्यू म्हणून साहेबांसारखी शिव्या घालायला लागला की. पहिल्यांदा लग्नाची तारीख कळवा मला, म्हणजे मी तुमच्या लग्नात नाचीन. हो चिंचुके, आधी आम्हाला भेटू दे तरी. भेटणार तर भेटणार. लग्नाला पहिल्यांदा मला बोलवायचं बरं का. नक्की. आज हमें मालूम हुआ क्या चीज मोहब्बत. अरे वा, आज चक्क पुस्तक बाजूला ठेवून गाणं म्हणताय तुम्ही? काय काही नाही, ते सहज आपलं. हो, असं काय करताय? मी काय तुम्हाला गाणं म्हणू नका म्हणले का कधी? म्हणा की बिंदास. नाही रुपाली, अगं जाणून बुजून गाणं म्हणणं वेगळं आणि एखाद्या गोष्टीचा आनंद म्हणून आतून आपसुक गाणं येणं वेगळं. एवढा कसला आनंद झालाय तुम्हाला? कशाचा नाही झाला विचार. अपर्णा परत आली आहे, आपलं घर पहिल्यासारखं झालंय परत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, खूप महत्वाचं, माझी बायको आनंदी आहे. काय हो तुमचं? तुम्हाला ना कधी काही सुचता? आनंदी नाही आहेस का तू? असं कुठं म्हणलं मी? मला पण खूप आनंद झालाय. आपलं घर एवढ्या मोठ्या संकटातून आत्ता कुठं बाहेर पडले, आणि त्यात मी इतकं चुकीचं वागले ना, ते आत्ता कुठं कळतंय मला. रुपाली, किती विचार करते सगळं. अमोलचं तुझ्यावर किती प्रेम आहे ना हे माहिती आहे मला. आणि तू जे वागलीस ते अमोलच्या प्रेमासाठी जरी वागलेली असली, ते बरोबर नसलं तरी त्याचा त्रास करून आता काय उपयोग आहे का? हो, पण मी अपर्णाशी पण खूप चुकीचं वागले हो. भले माझ्या मनात तिच्याविषयी राग होता, पण ती माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे हे मात्र मी विसरायला नको होतं. त्याची जाणीव आहे ना तुला? आहेच, म्हणून तर आता मी परत असं कधीच नाही वागणार. बस एवढं कळलं तरी खूप झालं. एक विचारू तुम्हाला? हं? तुम्ही माझा कधीच रागराग का करत नाही हो? रागराग करतो. घरात राहायचंय मला. काय? अगं म्हणजे मला तुझा राग येत नाही. काय बाबा, एकच बायको आहे आणि त्यात पण राग धरला तर मग. तुम्ही ना आता जास्त बोलायला लागला. तुम्ही मस्करी करताय का माझी? सॉरी सहज बोललो मी. पण खरं सांगू का रुपाली, तुझा रागच येत नाही मला. तुझ्या वागण्याचा तुला कधीतरी पश्चाताप होईल, जाणीव होईल, हे माहिती आहे मला. तुमचा हाच विश्वास मला पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमात पाडतो. काय रुपाली मॅडम, तुम्ही चक्क प्रेमाची कबुली देता? बस घरातलं वातावरण आनंदी आहे म्हणून.
पण खरंच देव करो आणि तुम्ही कायम असंच आनंदी राहा. आनंद आहेच. बघ ना रुपाली, अपर्णा माझी पहिली विद्यार्थिनी आहे जी कलेक्टर झाली. मी जमेल तसं तिला मार्गदर्शन केलं आणि आज आयुष्याच्या प्रत्येक अडचणीवर तिनं मात केली. तिचे निर्णय कधी चुकत नाहीत ना. हे अगदी खरं आहे हा. आणि हो रुपाली, तिनं आपल्याला एक मूल दत्तक घेण्याबद्दल सुचवलंय, हे विसरता कामा नये. अहो तुम्हाला खरंच वाटतंय का आत्ता आपण ह्या गोष्टीचा विचार करायला हवा? अगं अमोलला तसं वचन दिलंय आपण. अहो पण रुपाली, आपण लोकांना फसवू शकतो, स्वतःला नाही. आणि मी तर आज कबूल करतो की मला पण बाबा म्हणणार कोणीतरी हवंय. मग मला आई म्हणणार कोणी नकोय का? मग सामंजस्यानं आपण एक मूल दत्तक घेऊ आणि प्रेमानं सांभाळ करू त्याचा. अमोलला वाटतंय म्हणून नाही, आपल्याला वाटतं म्हणून. माझी काहीच हरकत नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे, लक्षात येते ना तुमच्या? रुपाली, मी आहे ना, मी तुझ्या प्रत्येक सुखदुःखात तुझ्या सोबत आहे. आणि बाळाचा सांभाळ आपण दोघं मिळून करू. ठीक आहे, मी तयार आहे. वा, म्हणजे या ठिकाणी या घरात बाळगोपाळ येणार तर. लाजतीस काय? काय हो, अख्खे अगं लईच अंधार आहे. थांब मी आले. मी आपल्याला शोधणार आहे, पण तोपर्यंत अमोल समोर, म्हणजे माझ्या मुलासमोर आणि माझ्या फॅमिली समोर तू आप्पी म्हणून यावं अशी माझी इच्छा आहे. अहो कशी झाली फेरणी? बरं, तुला काही त्रास होतोय का आत्ता? अहो पण तुम्ही फक्त सांगा, आम्ही सगळे तुमची काळजी घेऊ. मागच्या 15 दिवसात एवढ्या गोष्टी घडून गेल्या आणि त्यातनं मी एक लय भारी गोष्ट शिकले. आपलं घर किती मोठं आहे यात आपलं सुख नसतंच. या घराच्या भिंतींमध्ये, वस्तूंमध्ये आपल्या किती आठवणी आहेत ना, ह्यात खरं सुख असतं. दादा जे काही वागत होता ना, त्याची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे होती. कारण जगातली दौलत तुमचं पोट भरू शकते, पण स्वार्थाची गाठोडी नाही, हे करणं लय गरजेचं होतं. काम करायचं आणि गुमान घरीच राहायचं. लय जाच केलं रे दादा तू माझा. लय त्रास दिलास. कोणाची हिंमत नव्हती माझ्याकडं, माझ्या घराकडं, माझ्या चिलीपिलीकडं वर नजर करून बघायची. आणि इथून पुढे बी बघणार नाही. दीपा, ते राजाला आम्हाला अटक करावी लागली. त्याने जे केलं त्यासाठी आम्ही त्याला सोडून नाही देऊ शकत. दादा तू खरं असं वागलास. अख्खे अगं काय झालं तुला रडायला? अगं कुठे काय, घरात धूळ झाले ना, धूळ गेली वाटतं डोळ्यात. अख्खे आता पुढं काय करायचं? मी आहे ना, टेन्शन कशाला घेताय? अख्खे अगं भीती वाटते मला. चिलीपिलींनो, या 15 दिवसात आहे ना, मी एक लय भारी गोष्ट शिकली. सांगू? किती अडचणी आल्या ना,
तरी रडायचं नाही, लढायचं काय? या